भोसलेशी बोल, बाकी कोणाशीही नाही. ही उदय समयच्या घरी सापडलेली डायरी. ते दोन्ही सॅम्पल मॅच होत आहे सर. त्याचं केमिकल फॉर्म्युला एकदम सेम आहे, विच मीन्स इट्स द सेम ड्रग. म्हणजे आता तर मला माझी लढाई सुरू ठेवायलाच हवी. तू यहाँ क्यों आया है? तो कहाँ जाऊँ? तू मिलती है मुझसे और तूने ऐसा शट ऑफ किया है ना, तो कैसे चलेगा वैभवी? 5 मिनट तो मेरे से बात करे थे. यहाँ पे बात नहीं कर सकती. तू पागल है क्या? हाँ हो गया हूँ, और तू बात नहीं करेगी ना तो और हो जाऊंगा. तू ही बता मेरे को मैं क्या करूँ? तू हुड निकाल. हाँ? अरे यार निकाल ना, तू सामने आ रही है. चुप बैठ तू. हाय जयराम. हाय, हाउ आर यू? आय एम गुड. चल चल. अगं तुम्ही बोलताय ना? नाही झालं आमचं बोलून. आपण निघूया, मला काम आहे. चल. बाय. तो असंच करतो ग. अरे तू एक बार उससे बात तो कर. बात क्यों नहीं करती? ए तू कशाला माझ्याशी हिंदीत बोलतेस ग? जयराम इफेक्ट. हे बघ ताई, तू ना त्याचं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. काय ग, काय ऐकून घ्यायचं? काय नाही, तेच ट्रेनचा फर्स्ट क्लासचा पास मी काढायला पाहिजे असं ती सांगत होती. ते मी ऐकत नाही. हा अगं सेकंड क्लासने कोण जातं? तू सेकंड क्लासने कुठे जातेस? सध्या जाते, चुकून काढला मी सेकंड क्लासचा पास. का म्हणजे फर्स्ट क्लासचे पैसे आहेत ना तुझ्याकडे? आहेत ग, आता ह्या वीक मध्ये संपेल, नेक्स्ट वीक मध्ये मी काढते. तू पकवू नको मला. मी तुझ्याशी कसंही बोलले ना तर तू माझ्यासोबत असंच बोलते. बाबांना नाव सांगणार आहे वैभव मी तुझं. जाऊन ग, जेरम हा विषय अजूनही सेन्सिटिव्ह आहे आपल्या घरात. का? आता झाले ना त्याला किती दिवस. हो पण ते आईला नाही पटत अजूनही. मैभूताई, अगं त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. तू विचार कर. मलाही तसंच वाटतं. जेरम चांगला मुलगा आहे. अभय डम्पिंग ग्राउंडवर सापडला त्यावेळेला जेरम तिथे नसता तर मला खरंच माहित नाही काय झालं असतं. त्याने तुझा विचार सोडला नसेल ना, तर त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. पण तो डोक्याला शॉर्ट आहे ग. तुला तो आवडतो का अजून? म्हणजे तसा आवडतो. मग प्रॉब्लेम काय आहे? ते प्रॅक्टिकल नाहीये ना. कोण प्रॅक्टिकल नाहीये? हे सेकंड क्लासने ट्रॅव्हल करणं. हा तुम्ही अजून त्याच्यावरच बोलताय? बघ ना, एवढूशा गोष्टीवरून किती बोलताय मला. मी आजच काढते फर्स्ट क्लासचा पास. ठीक आहे, आता मी जाते साऊ, मला उशीर झालाय. काय चक्रम पोरगी आहे, बघते मी. नताशा, झोपलीस? झोप लागते तुला? मला मारून बरी झोप लागते ग तुला. काय नाही केलं नताशा, तूच मला बांधून ठेवलं. अगं मी मरत असताना मला बघत बसलीस तू फक्त. मला मरू दिलास तू सावनी. मी काय करणार होते? मी खूप घाबरलेले. मी काय करू शकते? तुला नाही वाचवता आलं. सॉरी. तुझ्या सॉरी बिरीने आता काय नाही होणार आहे. त्याची किंमत तुला मोजावीच लागेल.
कुठे जातेस? रोज कुठे जाते मी यावेळेला? ठीक आहे चल, मी तुला सोडते स्टेशन. नाही नको, तुला खूप उलट सुलट होईल, मी जाते. आई चल ना, सोडते मी. बरं चल. बाहेर. अरे जेरम, काय करतोयस तू? मूर्ख आहेस का रे? बेअक्कल. अरे सुन, मेरी बात तो सुन. अरे मूर्ख माणसा, माझ्या आईने जर आता तुला बघितलं असतं ना तर तुला जागेवर गोळी घातली असती. तुला माहितीये ना तिच्याकडे गन असते. तू ते काय आहे? सांग ना याला. अरे क्या सांग, ये क्या बताएगी यार, ये मेरी बात ही नहीं सुनती है. म्हणून काय तू किडनॅप करणार आहेस का मला? मूर्ख. ए, तुम्ही दोघं जरा गप्पा बसा. तुमचं जे काही आहे ना ते आता सॉल्व्ह करायचं. तुला माहितीये मला नुकतं चक्कर आली असती. तुम्हाला काही आयडिया आहे का आता घरी काय चाललंय? या सिच्युएशन मध्ये जर घरच्यांना कळलं तर काय होईल? सिर्फ तेरे को पता है ना हमारे घर पे क्या हुआ है? फिर किडनैप काय को किया? मी आता एक फोन केला असता ना इन्स्पेक्टर विजय भोसलेंना तर ते इथे आले असते आणि त्यांनी तुला ठोकलं असतं. उनका नाम मत ले यार, मेरी बहुत फटती है, वो बहुत मारते हैं मेरे को. तुझे तो मारना ही चाहिए. तुम्ही दोघं ना आता लाईफ मध्ये एकदाचं काहीतरी ठरवा आणि तुमचा हा पिक्चर संपवा. चालूच आहे. Idiots, both of you. तेरे घर पे सब तेरे जैसे ही है. चुप बैठ. तू यहाँ पे क्यों लेके आया मुझे? क्योंकि अगर तू मेरी बात सुनेगी नहीं ना तो पता नहीं मैं कुछ कर लूंगा खुद को. खींच के लगा दूंगी ना. तू ड्रामा बंद कर पहले. अरे यार, तू मेरी बात सुनती क्यों नहीं है? तेरा प्रॉब्लम क्या है? You know how much I love you. हाँ, थोड़ा पागल किस्म का इंसान हूँ मैं. मैंने ये नहीं सोचा था कि शादी से पहले मुझे ठीक से सेटल होना चाहिए. मैंने सिर्फ इतना सोचा था अगर तू मेरे साथ रहेगी तो यार हो जाऊंगा सेटल, कर लूंगा कुछ ना कुछ. कुछ ना कुछ का क्या मतलब होता है? ये कोई मूवी नहीं है, रियल लाइफ है. घर पे क्या बताओ, क्या करता है जयराम? हाँ तो मैं बात करता हूँ ना तेरी डैडी से. देख, मैं अभी एक स्टडी जॉब पकड़ रहा हूँ. कर रहा हूँ ना यार कुछ तो वैभवी अपने लिए. तू ही सपोर्ट नहीं करेगी तो फिर क्या फायदा? आई लव यू यार. एवढंच आहे याच्यात. सर फार झाडू नका, ते आहे ती अक्षर पडतील. आगाऊपणा करू नकोस. तुला काय माहिती आहे या डायरी प्रकरणाबद्दल? सर बेसिकली माणसं डायरी लिहितात, म्हणजे मी पण लिहायचो शाळेत असताना. आणि एक दिवस माझ्या मित्राच्या हातीच ती डायरी पडली आणि आमचं जाम भांडण झाली हो. कारण त्या डायरीमध्ये मित्राला एवढ्या चिव्या लिहिल्या होत्या ना. उदय समेळ प्रकरणाबद्दल काय माहिती आहे ते शेवटचं विचारतोय, सांग. पोलीस तपासात अडथळा आणतोयस म्हणून कारवाई करावी लागेल तुझ्यावरच. सर मी काय अडथळा आणला सर? आता सांगतो. उदय समेळ नावाचा एक पत्रकार होता. त्याच्याशी तुझा कधी काही संबंध नाही आला? माझा संबंध म्हणजे आता पोलीस आणि पत्रकाराचा संबंध म्हणजे ते विळा भोपळ्यासारखा आहे ना सर. संबंध तर येणार ना. आता तुमचा नाही का मीडियावाल्यांशी संबंध? अनेक जागरूक पत्रकार तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. इट्स गुड ना, असायला पाहिजे. तुमच्याकडूनच शिकतोय सर. नाही ठीक आहे, पण काही स्पेसिफिक केस का जस्ट इन जनरल? स्पेसिफिक केस म्हणजे त्याच्याकडे इन्फॉर्मेशन होती सर, ती तो मला देणार पण होता. पण त्याच्या आदल्या रात्रीच त्याचा खून झाला ना राहत्या घरी. मी सांगितलं खून झाला तर तू काही तपास नाही केला? केला ना सर. म्हणजे रादर त्या किलवर केसची सगळी पाळमुळे इथूनच सुरू झाली ना. त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन होती ती त्या किलवर बद्दलची इन्फॉर्मेशन होती. ते तपास सुरू केला होता मी, पण काय काय झालं. म्हणजे त्या प्रकरणातली इन्फॉर्मेशन तुला कुठलीच मिळाली नाही ना सर. जर मिळाली असती तर तुम्ही इथे येण्याआधीच केस सॉल्व्ह नसती केली का मी? घे घे.
घे रे बोल. तशी तुला काही उत्तर माहितीच नसतात. लहान बाळाला पाळणा घरात पाठवावं तशी तुझे आई वडील तुला चौकीत पाठवतात, बरोबर ना? है ना? ब्रिलियंट जोक. सर तुमचे जोक म्हणजे खतरनाक. आईला विचारतो ना पाळणा घरात तसं पोलीस स्टेशनला पाठवते का मला. हॅलो विजय, जसा असशील तसा निघ आणि खेरवाडी पोलीस स्टेशनला जा. आता पण कशासाठी? प्रश्न विचारू नकोस विजय, लगेच निघ. ओके मॅडम. काय आईचा फोन होता ना? हा आईला मॅडम म्हणतोस? सर मी आईला काहीही म्हणतो. आईला मी मॅडम म्हणतो किंवा सरकार म्हणतो, मातोश्री म्हणतो, शर्मिला म्हणतो. शर्मिला तिचं नाव आहे सर. शर्मिला म्हणतो, शमू म्हणतो, रमू म्हणतो, ठमू. हाऊ स्वीट. तर ओके ना, म्हणजे कारवाई नाही करणार ना? नाही 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 नाही. आउट. जस्ट गेट आउट. सर चौकीत जातो. जा जा. आईला मायाच नशिबात होता हा नमुना. सावनी, हा. छान झालं आजचं सेशन. म्हणजे सगळीच होतात. आजचं जास्त छान झालं. थँक्स. सगळे एकमेकांशी इंटरॅक्ट करायला लागले ते बघून छान वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा ना एक्सपिरियन्सेस शेअर करताना भीती वाटत होती. पटकन कोणीतरी जज करेल आपल्याला असं वाटत होतं. आता कळलं ना. हे बघ, ॲडिक्शन मधून बाहेर पडताना प्रत्येक जण सिमिलर स्टेजेस मधून बाहेर जातो. थोडंफार पुढे मागे होतं फक्त. आय नो. म्हणून तर आता ओपन अप होताना जास्त कॉन्फिडन्स वाटतोय मला. सावनी, आज 24 दिवस झाले मी ड्रग्सला हात नाही लावलाय. सुपर. हे बघ, कुठलीही सवय लागायला किंवा मोडायला 21 दिवस लागतात असं म्हणतात. तुझा 24वा दिवस आहे, तू ड्रग्सला हात नाही लावलास. याचाच अर्थ तुझी ही सवय आता मोडली आहे. म्हणजे मी पडेन ना यातून बाहेर? तू ऑलरेडी पडलायस. सो कॉंग्रॅच्युलेशन. हे बघ, तुला अजून कॉन्फिडेंट वाटेल. 1 डे ॲट अ टाइम मी ड्रग्सला हात लावणार नाही असं म्हणायचं. मग होतं सगळं नाही. सावनी, थँक्यू सो मच. तुझी खूप हेल्प झाली आहे मला. तुझ्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय. ते म्हणून तर हा फोकस ग्रुप आहे ना. आपण सगळेच एकमेकांना यातून बाहेर काढणार आहे. आणि खूप आनंदी आणि चांगलं आयुष्य जगणार आहे. एक मिनिट. वैभव. हॅलो वैभव, ते काय झालं? कुठलं पोलीस स्टेशन का? ओके मी आले लगेच. हा. ऐक, माझं खूप अर्जंट काम आहे, मी निघते. बाय. हॅलो. हा, संध्याकाळी येतो. तिकडेच माल पाठव मला. तू इथे काय करतेस? अहो, मला वैभवताईचा फोन आला होता. ती म्हणाली की ताबडतोब खेरवाडी पोलीस चौकीत येत. तिला इथेच आणलंय. तिला अटक केली? ते काही माहित नाही मला, पण ती काही बोलूही शकत नव्हती फोनवर, म्हणून मी आले. आता तिने घरी सांगितलंय की नाही हेही नाही माहित. तुम्ही इथे? तू चल. ए वैभवताई, काय झालं? तू का आली इथे? सौ तो मुलगा माझ्या डोळ्यासमोरच जागेवरच गेला आणि मी काहीच नाही करू शकले. कोण मुलगा? ताई काय बोलतीयस? जेरम तू बता, क्या हुआ? अरे वो तू इकडे आहेस का? हा, काय करू रे मी तुझं? बघावं तेव्हा पोलीस स्टेशनला उलटलेला असतो तू. काय चालू असतं तुझं? एक काम कर ना, तू पोलिसात भरती का नाही होत रे? फार काय नाही, दाढी करायचं, खरं वागायचं, एवढंच करावं लागतं. हा, ते दुसरं काय करतो ना तू? सर, माँ कसम बोलता हूँ, इस बार मैंने कुछ नहीं किया. मतलब पिछली बार किया था. पिछली बार किया था. नहीं सर, नहीं. सर, आपको मैं हमेशा गलत क्यों लगता हूँ? तू हे ही गलत बोल. आता काय केलं? स्वच्छ आहे. सर, हम लोग वहाँ पर खड़े थे और आपस में बात हो रही थी. सर, माँ कसम बोलता हूँ, हम लोग ने कुछ नहीं किया. और मुद्द्याचं बोल पटकन. शायद वो बिल्डिंग के ऊपर से गिरा था, क्योंकि आवाज ही इतनी जोर से आई थी. साऊ, मला हे सगळं आठवलं तरी कसं तरीच होत आहे. वैभवताई तू शांत हो. इन्स्पेक्टर भोसले. यस. मी इन्स्पेक्टर मिलिंद पिसे. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं, जरा येता का? आलोच. पहिला डाऊट तुझ्यावरच आहे माझा. आम्हाला फोन आल्या आल्या आम्ही गेलो, पण पोरगा गेलेला होता. वाचणं शक्यच नव्हतं ना. 8व्या मजल्यावरून खाली पडला होता.
ते जे बाहेर दोघे आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या आहे. हा मुलगा एकटाच गच्चीवर आला आणि त्याने उडी मारली. तेव्हा तिथे अजून कोणीही नव्हतं. त्याला कोणी ढकलला नाही. अर्थात ही सगळी माहिती यांनी सांगितली. पण मला जरा शंका येते. तुम्हाला वाटतं हे दोघं? हा, म्हणजे आता संशयित आहेत ना. हो, घटनास्थळी हेच दोघं होते. घटनास्थळी हेच दोघं होते मान्य आहे, पण म्हणून हे सगळं त्यांनी केलं असं होत नाही ना याचा अर्थ. नाही, पण तुम्हाला इथे बोलावलं त्याचं कारण वेगळं आहे. चौधरी मॅडमने तुम्हाला काही सांगितलं नाही का? सांगितलं ना, अर्जंट खेरवाडी पोलीस स्टेशनला जा. टिपिकल चौधरी मॅडम. तुम्ही चौधरी मॅडमला कसं ओळखता? हो, तुमच्या गुरु त्या माझ्या गुरु. आयला म्हणजे आपण गुरुबंधू. चला. चला सत्संग मांडू. जेमतेम 13-14 वर्षाचा असेल. चौदा वर्षाचं शिंगरू आहे, त्याला काय झालं आत्महत्या करायला? चौधरी मॅडमने हे बघायला तुम्हाला घाईघाईने पाठवलं. यातून तुमच्या काही लक्षात येत आहे? बरंच काही लक्षात येत आहे माझ्या. म्हणजे हे सगळं जोलाट आहे. त्या पोराचे आई वडील कुठे? कळवले त्यांनी. येतील कधी? ते आल्यावर बॉडी PM ला पाठवू.